6व्या तरंगाला प्रारंभ झालेला आहे। या तरंगाचा जो अधिकारी आहे त्याला कनिष्ठ अधिकारी असं म्हटलेलं आहे। त्याची बुद्धी तीव्र आहे, परंतु त्याच्या अंतःकरणात अनेक प्रकारच्या शंका किंवा कुतर्क निर्माण होतात। तर त्याच्या अंतःकरणात निर्माण झालेली जी शंका आहे, आतापर्यंत गुरुजींच्या द्वारा केलेल्या श्रवणामुळे त्याचा तत्वदृष्टी नावाचा भाऊ त्याचाही मी ब्रह्मरूप आहे असा निश्चय झाला। दुसरा जो मध्यम अधिकारी आहे अदृष्टी, त्याच्या बुद्धीवर केवळ श्रवणाने तत्व आरूढ झालं नाही, तरी त्याने विधीपूर्वक अहंग्रहोपासना किंवा लय चिंतनाच्या द्वारा तो आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित झाला। आणि हा तिसरा जो अधिकारी आहे तो आहे काय तर्कदृष्टी, आणि तो तर्कदृष्टी त्याच्या अंतःकरणात शंका आल्या। ती शंका तो म्हणतो की आतापर्यंत माझ्या बंधूंनी मान्य केलं की जगत मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मैक्य आहे, परंतु या जगत मिथ्यात्वाच्या बाबतीत या गुरुजींनी दृष्टांत केला स्वप्नाला, आणि स्वप्नावरून स्वप्न जसं अनिर्वचनीय किंवा मिथ्या आहे त्याचप्रमाणे हे जागृतीतलं विश्व हे सुद्धा अनिर्वचनीय आहे, मिथ्या आहे असं सिद्ध केलं। पण पहिल्यांदा यांनी स्वतः गृहीत कृत्य धरलं की स्वप्न मिथ्या आहे, आणि म्हणून त्या स्वप्नाला दृष्टांत करून जागृती मिथ्या ठरवली। परंतु अगोदर स्वप्न मिथ्या आहे हेच ठरलेलं नाही, तेव्हा स्वप्न सत्य असायला काय हरकत आहे असं त्याला वाटतं। म्हणून त्यांनी जी शंका केली ती पुढे सांगतात की बहुतेक लोकांना जागृतीतलं जगत काय वाटतं, सत्यच आहे असं वाटतं। मग जागृतीतलं जगत जर सत्य आहे तसं स्वप्नातही जगतच आहे की नाही? जागृती जसं जगत आहे तसं स्वप्नातलं जगत आहे, परंतु जागृतीतलं जगत जे आहे ते सत्य आहे असा बहुतेकांचा अनुभव आहे, सामान्य जनांचा, आणि त्याच्याविषयी बहुमत आहे। मग बहुमताला, सामान्य जनांच्या बहुमताला अनुसरून जर जागृतीतलं जगत सत्य आहे तर त्याचप्रमाणे त्याला दृष्टांत करावं, जागृतीतल्या विश्वाला दृष्टांत करावं, आणि स्वप्नातलं विश्व सत्य समजावं, आणि असं का बरं होऊ नये अशी त्याला शंका येते। आणि ती शंका तो मांडतो की स्वप्नातले पदार्थ सुद्धा मिथ्या नसून ते सत्यच आहे, आणि त्याच्यासाठी दोन कारणाने स्वप्नातले पदार्थ हे सत्य आहेत, स्वप्नस्थ जगत हे सत्य आहे असं तो सांगतो। रामानुजाचार्य वगैरे जे आचार्य आहेत तर बऱ्याचशा लोकांनी स्वप्नाला सत्य मानलेलं आहे याच्यामध्ये। म्हणून त्यांनी इतका विचार केला की आपण म्हणतो ना स्वप्न असं पडलं, मग त्याचे शुभ शकुन अशुभ शकुन, मग कोणत्या स्वप्नाचा काय अर्थ घ्यावा याच्याविषयी काही धार्मिक ग्रंथात देखील निरूपण केलेलं आहे। मनुष्याची बुद्धी इतकी स्थूल झाली की स्वप्न खोटं आहे हे आपल्याला माहित आहे। जागृत झाल्यानंतर स्वप्नातल्या कोणत्याही पदार्थांची उपलब्धी होत नाही, तरी देखील स्वप्नाचा आपण विचार करतो, आणि त्याला आधार कोणाचा घेतो, धर्मशास्त्राचा घेतो, आहे की नाही? असं म्हणजे एवढे संस्कार झालेले, लौकिकामधलेही जगत सत्यत्वाचे संस्कार आहे, आणि काही शास्त्रीय संस्कार देखील जगत सत्यच आहे असं सांगणारे आहे। त्यामुळं जगत मिथ्यात्व सिद्धांत हा लवकर आपल्या बुद्धीवर आरूढ होत नाही। जगत स्वप्नासारखं तुच्छ आहे, असत आहे, मिथ्या आहे असं आपल्याला लवकर वाटत नाही। तेव्हा असं आपल्यालाही वाटत नाही आणि ह्या शिष्यालाही वाटत नाही, म्हणून तो या ठिकाणी शंका करतो की स्वप्नस्थ पदार्थ दोन कारणामुळे सत्य आहेत। वाचू ना? शिष्य म्हणतो, महाराज, स्वप्नात जे पदार्थ प्रतीत होतात ते सत्य आहेत असे मला वाटते। त्याची दोन कारणे आहेत। परंतु स्वप्नामध्ये जेवढे पदार्थ मला प्रतीतीला येतात, म्हणजे दिसतात, भासतात, माझ्या अनुभवाला येतात स्वप्नामध्ये पदार्थ, तर ते सत्य आहेत। सत्य कशाला म्हणतात? तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही त्याला सत्य म्हणतात। तर तो म्हणतो हे सर्व पदार्थ सत्यच आहेत, आणि ज्या पदार्थाचा अधिष्ठानाचं ज्ञान झालं की त्या पदार्थाचा काय होतो? बाध होतो। त्याला आम्ही काय म्हणतो? बाध योग्य जे पदार्थ असतात त्यांना मिथ्या असं आम्ही म्हणतो। तर ह्याच्या दृष्टीने मात्र स्वप्नामध्ये ठीक चाललंय ना, स्वप्नामध्ये जेवढे पदार्थ प्रतीत येतात ते सत्यच आहे, आणि केवळ प्रतिज्ञा केली आम्ही ते पदार्थ सत्य आहेत असं नाही, त्याचे कारण आहे, त्याचे हेतू आहेत। हेतू म्हणजे कारण, ते कारण मी सांगतो, आणि दोन कारण मला समोर दिसतात, त्या दोन कारणांनी हे जगत सत्य आहे असं मला वाटतं असं तो म्हणतो।
शिष्य म्हणतो, महाराज स्वप्नात जे पदार्थ प्रतीत होतात ते सत्य आहेत असे मला वाटते. त्याची दोन कारणे आहेत. जागृतीत जे पदार्थ प्रतीत होतात त्यांचे स्वप्नामध्ये स्मरण होते. ज्या पदार्थाचे स्मरण होते ते जागृतीतील पदार्थ सत्य आहेत. म्हणून स्मृती ज्ञानाचे विषय जे स्वप्न पदार्थ तेही सत्यच आहेत. जे पदार्थ जागृतीत अत्यंत अज्ञात असतात त्यांचे स्वप्नामध्ये स्मरण होत नाही. आता तो स्पष्टीकरण करतो. आपल्याला स्वप्नामध्ये कोणत्या पदार्थांचं स्मरण होतं? जे पदार्थ आपण जागृतीत पाहिले असतील तेच पदार्थ आपल्या स्वप्नामध्ये त्यांचं स्मरण होतं का? दुसऱ्या अज्ञात पदार्थाचं स्मरण होतं? जो पदार्थ आपण कधी पाहिलाच नाही तर तो पदार्थ आपल्या स्वप्नात देखील येणार नाही. हे शिष्य म्हणतो. जागृती कारण माऊलींनी ना, जागता जवा अशी जे जेने भावने देणे ध्याने भावना भावीजे, डोळा लागत खेळ देखीजे तेच स्वप्नी. आपण जागृतीत असताना जे पदार्थ पाहतो, ज्याचं चिंतन करतो, स्वप्नात तेच पदार्थ येतात. म्हणजे जागृतीतील ज्या पदार्थांची आपल्याला प्रतीती होते तेच पदार्थ स्वप्नामध्ये आपल्याला दिसतात. ज्या पदार्थाचे स्मरण होते ते जागृतीतील पदार्थ सत्य आहेत. आपण स्वप्नामध्ये जे जागृतीतील पदार्थ पाहिले त्यांचं स्वप्नामध्ये स्मरण होतं असं तो म्हणतो. त्या ठिकाणी स्वप्नामध्ये ते पदार्थ दिसतात म्हणजे स्वप्नामध्ये त्यांचं स्मरण होतं. पण जागृतीतील जे पदार्थ आपण पाहिले ते जागृतीतील पदार्थ काय आहेत? सत्य आहेत. आणि म्हणून स्मृती ज्ञानाचे विषय जे स्वप्न पदार्थ तेही सत्यच आहे. त्यांचं फक्त काय झालं? आपल्याला स्मरण झालं. परंतु जागृतीचे पदार्थ सत्यच आहे आणि त्या सत्य पदार्थाची स्मृती फक्त आपल्याला कुठे होते? स्वप्नामध्ये. मग स्वप्नामध्ये ज्ञानाचे विषय आहे की नाही? स्वप्नामध्ये प्रतीतीचे विषय जे जागृतीतले पदार्थ ते सत्यच आहे की नाही? याचा अर्थ स्वप्नामध्ये देखील ते पदार्थ सत्यच आहे असं म्हणायला काय हरकत आहे? तो म्हणतो जागृतीतील पदार्थ सत्य आहेत. म्हणून स्मृती ज्ञानाचे विषय जे स्वप्न पदार्थ, स्वप्नामध्ये त्या पदार्थांची स्मृती होते. म्हणजे स्मृती ज्ञानाचे विषय कोण आहे? ते स्वप्नस्थ पदार्थ. ते जे पदार्थ जागृतीत स्मृती ज्ञानाचे विषय जे स्वप्न पदार्थ तेही सत्यच आहेत. जे पदार्थ जागृतीत अत्यंत अज्ञात असतात त्यांचे स्वप्नात स्मरण होत नाही. जर जागृतीमध्ये जो पदार्थ अज्ञात आहे म्हणजे त्या पदार्थाचं आपल्याला कधीच ज्ञान झालं नाही, म्हणजे तो पदार्थ आपल्याला जागृतीत कधीच दिसला नाही, त्याची प्रतीती आली नाही, तर त्याचं स्वप्नात स्मरण होईल का? नाही. आणि ज्या अर्थी स्वप्नात त्या पदार्थाचं स्मरण होतं ते पदार्थ स्मृती ज्ञान म्हणजे स्मरण होतं म्हणजे स्वप्नातील स्मृती ज्ञानाचे विषय जे आहेत ते जागृतीतील पदार्थ आहे आणि जागृतीमध्ये ते सत्य आहेत. म्हणजे त्याचा अर्थ स्मृतीमध्ये फक्त त्याचं आपलं काय होतं? स्वप्नामध्ये त्यांचं फक्त स्मरण होतं. म्हणून स्वप्नातले ते पदार्थ देखील सत्यच आहेत असं मला वाटतं. हे एक कारण सांगितलं. किंवा स्वप्नावस्थेत लिंग शरीर स्थूल शरीर सोडून बाहेर जाते आणि बाहेर असलेल्या सत्य पदार्थास पाहते. म्हणून स्वप्न पदार्थ सत्यच आहेत असे मला वाटते. एकंदरीत स्वप्न हे जागृत पदार्थाची स्मृती म्हणावे किंवा स्वप्नात अंतःकरण बाहेर जाऊन सत्य पदार्थ पाहते असे म्हणावे. ह्या माझ्या समजुतीत काही चूक असल्यास ती कृपा करून सांगावी अशी विनंती आहे. आता तो म्हणतो दुसरं एक कारण आहे की आपलं स्थूल शरीर जे आहे ते सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्या जागेवरच असतं, आहे की नाही? आणि स्वप्नामध्ये आपण काशीला जाऊन येतो, आहे की नाही? स्थूल शरीर तर या ठिकाणीच आहे. आता ज्ञान कोणाला होतं? ज्ञान होतं बुद्धेर ज्ञान. ज्ञान हे अंतःकरणाला होतं, आहे की नाही? कोणत्याही पदार्थाचं ज्ञान. का अंतःकरण नसलं तरी केवळ इंद्रियांना ज्ञान होईल का? नाही, आहे की नाही? इंद्रिय आणि विषयाचा संबंध झाला तरी अंतःकरण त्याच्यामध्ये पाहिजे, आहे की नाही? त्यांनी न्यायशास्त्रामध्ये अशी क्रिया दिली, आत्म्याचा आणि मनाचा संयोग होतो. मनाचा आत्मा मनसा संयुज्यते. नंतर मनाचा आणि इंद्रियांचा संबंध होतो. नंतर इंद्रियांचा आणि विषयांचा संबंध होतो आणि त्यावेळेला ज्ञान होतं. आत्मा मनसा ही नैयायिकांची प्रक्रिया, वेदांत शास्त्रात पदार्थ ज्ञानाची रीती आपण पाहिलेलीच आहे. आत्मा मनसा संयुज्यते, मनहा इंद्रियेन, इंद्रियम अर्थेन म्हणजे विषयाशी, आणि तज्ज्ञानम तत्प्रत्यक्षम ते ज्ञान होतं. त्याला काय म्हणतात? प्रत्यक्ष ज्ञान. कोणतंही प्रत्यक्ष ज्ञान व्हायचं असेल तर मन आणि इंद्रियांचा संबंध असतो. समजा एखाद्या पदार्थाचा मन जर माझं दुसरीकडे गुंतलेलं असेल आणि माझ्या हातात हे फुल असेल तर हातात फुल आहे याची सुद्धा जाणीव राहत नाही. इंद्रियाचा आणि मनाचा, इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग नाही का?
आहे, पण मन त्या ठिकाणी नाही. आपण रस्त्याने जातो आणि काही लोक विचारतात रामराव भेटले का, आपण म्हणतो नाही. आता रामराव आपल्या डोळ्याच्या समोर होते, पण आपलं मन त्या ठिकाणी दुसऱ्या विषयात किंवा दुसऱ्या चिंतनात गुंतलेलं असल्यामुळं आपल्याला ज्ञान झालं नाही. कारण मनाचा आणि इंद्रियांचा संबंध व्हायला पाहिजे, तेव्हाच ज्ञान होतं, बरोबर ना. अशी ज्ञानाची काही रीती आहे. तर ते म्हणतात याचा अर्थ बाहेर स्थूल शरीराचा विशेष, जरी सुषुप्तीमध्ये स्थूल शरीर आपल्या स्थानी असलं तरी ते एकटं स्थूल शरीर आहे का 3 शरीर आहे. स्थूल शरीर आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे, त्याला वासनात्मक देह, लिंग शरीर असं देखील त्याला म्हणतात. तेव्हा ह्या स्थूल शरीरामध्ये असणार जे लिंग शरीर, त्या लिंग शरीरामध्ये किती घटक आहे, 17 घटक आहेत किंवा 19 घटक आहेत. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी अशी 17 तत्व आहेत किंवा 19 तत्वाचं असं काही म्हणतात. त्यामध्ये हे जे अंतःकरण चतुष्ट आहे म्हणजे 4 गोष्टी आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्याच्यामध्ये चित्त आणि अहंकार या दोघांना घेतलं तर सूक्ष्म शरीर किती तत्वाचं झालं, 19 तत्वाचं. आणि मन आणि बुद्धी दोघंच घेतले तर 17 तत्वाचं. तेव्हा ते म्हणतात स्वप्नामध्ये असं होतं की ह्या स्थूल शरीरात असणारं जे सूक्ष्म शरीर आहे ते स्वप्नातल्या पदार्थ, समजा स्वप्नात तुम्हाला एखादं वाघ दिसला तर या ठिकाणी सूक्ष्म शरीर हे त्या वाघापर्यंत जातं आणि त्या वाघाला पाहतं, आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आणि तिथं जो वाघाला पाहतो तो वाघ कसा आहे, स्वप्नात पाहिलेला वाघ सत्यच आहे. सूक्ष्म शरीर तिथपर्यंत गेलं आणि त्या वाघाला पाहिलं आणि मग तो जो वाघ आहे तो मिथ्या नाही, सत्यच आहे. फक्त काय झालं की त्या ठिकाणी सूक्ष्म शरीर तिथपर्यंत जाऊन त्याला पाहून आलं, असा त्याचा अर्थ घ्यावा. म्हणून ते सांगतो स्वप्नावस्थेत लिंग शरीर स्थूल शरीर सोडून बाहेर जाते आणि बाहेर असलेल्या सत्य पदार्थात पाहते. बाहेर वाघ कसा आहे, सत्यच आहे. त्या बाहेर सत्य असणाऱ्या वाघाला ते सूक्ष्म शरीर पाहतं. म्हणून स्वप्न पदार्थ सत्यच आहेत असे मला वाटते. एक स्वप्न पदार्थाला सत्यच मानावा असं त्याचा काय आग्रह आहे. एकंदरीत स्वप्न हे जागृत पदार्थाची स्मृती म्हणावी. स्वप्न जर म्हणलं जागृत पदार्थाची स्मृती आहे असं म्हटलं तरी काय होतं, जागृतीतले पदार्थ सत्य आहेत म्हणून स्वप्नातलेही पदार्थ सत्य ठरतात. म्हणून एकंदरीत स्वप्न हे जागृत पदार्थाची स्मृती म्हणावे किंवा स्वप्नात अंतःकरण बाहेर जाऊन सत्य पदार्थ पाहते असे म्हणावे. म्हणजे स्वप्नातले जे पदार्थ आहे ते कोण पाहतं, सूक्ष्म शरीर किंवा लिंग शरीर, वासनात्मक देह. तेव्हा ते बाहेर जे पदार्थ पाहते ते काय आहेत, सत्यच आहे. म्हणजे स्वप्नाला स्मृती म्हणा किंवा लिंग शरीर बाहेर जाऊन ते पदार्थ पाहता म्हणा, कोणत्याही रीतीनं म्हणलं तर स्वप्नातले पदार्थ सत्य आहेत असं म्हणतो. ह्या माझ्या समजुतीत काही चूक असल्यास ती कृपा करून सांगावी अशी विनंती आहे. तो म्हणतो मला तर वाटतं की स्वप्नातले पदार्थ सत्य आहेत. आणि समजा हा गुरूंच्या जवळ बसलेला आहे, हा काय मी सर्वज्ञ आहे असा याचा दावा नाही. त्यामुळे तो म्हणतो की मला तर असं वाटतं, पण माझ्या समजुतीमध्ये काही त्रुटी असेल, वैगुण्य असेल तर आपणच मला सांगा आणि याबद्दल स्वप्नचे पदार्थ मिथ्याच आहेत असा जर आपला आग्रह असेल तर ते आम्हाला सिद्ध करून द्या, आहे की नाही, किंवा आमच्या बुद्धीवर आरूढ करून द्या, समजावून सांगा असं म्हणतो. ठीक आहे ना, वाचू ना. वरील दोन्ही कारणांनी स्वप्न पदार्थ सत्य ठरणार नाहीत. आता श्री गुरु त्याला सांगतात तू वरची जी 2 कारणं सांगितली, एक स्वप्न पदार्थाला जागृतीतल्या पदार्थांची स्मृती आहे असं म्हणावं किंवा लिंग शरीर बाहेर जाऊन त्या स्वप्नस्थ पदार्थांना पाहतं ते पदार्थ सत्यच आहे, सत्यच स्वप्नस्थ पदार्थांना ते पाहतं असं जर तू म्हणत असेल तर ही दोन्ही कारणं तू सांगितली, पण ह्या 2 कारणामुळं या स्वप्नातले पदार्थ सत्य ठरू शकत नाही. आता ह्याच्यामध्ये जे आहे ना आपल्याला एक असं दिशा येईपर्यंत आपण याचे पाठ चुकले नाही पाहिजे. आता प्रारंभच आहे, एकदा लक्षात आलं ना मग पुढे जरी आपण नाही ऐकला हा तरंग पूर्णपणे तरी काही नाही. कारण सगळ्या ठिकाणी एकच युक्ती, कालच मी सांगितलं याची एक गुरु किल्ली आहे, तर ती आपल्याला जर समजली तर आपल्याला सर्व ठिकाणी या 6व्या तरंगाबद्दल लोक म्हणतात की फार अवघड आहे. अवघड नाही, हा तरंग सगळ्यात सोपा आहे. फक्त याचा विचार घरी गेल्यावर थोडं चिंतन मनन करायचं आणि चांगल्या प्रकाराने इथेही एकाग्र चित्ताने पाठात तिथं संस्थेमध्येही एकाग्र चित्ताने ऐकायचं. म्हणजे हा जो तरंग आहे आपल्याला जीवनभर उपयोगाला येतो. कारण आपल्याला जेव्हा जेव्हा शंका येतात तेव्हा त्या शंकाचं निवारण करण्यासाठी फक्त 6व्या तरंगातल्या जे युक्ती किंवा उपपत्ती त्या जर आपण कायम घर बसल्या
जर त्याचं ते मनन किंवा त्या युक्तीनं चिंतन केलं तर आपल्याला निस्संदेहता प्राप्त होते. म्हणून 6वा तरंग अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि 6वा तरंग कळला तर जे कोणी 4थ्या तरंगात नसतील, 5व्या तरंगात नसतील, तरी सुद्धा त्यांना 5व्या तरंगात 4थ्या तरंगाचं रहस्य सहज लक्षात येतं. परंतु हा तरंग बारकाईनं विचार करायचा. वरील दोन्ही कारणांनी स्वप्न पदार्थ सत्य ठरणार नाहीत. श्री गुरु म्हणतात, स्वप्नातील पदार्थ ज्ञानास स्मृती म्हणता येणार नाही. भूतकाली पाहिलेल्या पदार्थाशी वृत्तीचा संबंध न होता केवळ संस्कारापासून जे ज्ञान होते त्यास स्मृती म्हणतात. हा हत्ती समोर उभा आहे असे जे स्वप्नातील ज्ञान ते स्मृती नाही, कारण वृत्तीचा संबंध हत्तीशी आहे म्हणून ते प्रत्यक्ष आहे. तसेच स्वप्नामध्ये हा हत्ती पुढे उभा आहे, हा पर्वत आहे, ही नदी आहे असे प्रत्यक्ष ज्ञान असते, म्हणून त्या स्मृती म्हणता येणार नाही. स्मृती ज्ञानात विषय सन्मुख नसतो. आता त्यांनी पहिलं काय सांगितलं होतं, स्वप्नातले पदार्थ हे स्मृती ज्ञानाचे विषय आहे. म्हणजे जागृतीतले जे पदार्थ पाहिले त्याची स्मृती स्वप्नात होते असं तो शिष्य म्हणाला होता आहे ना. तर आता श्री गुरु त्याला सांगतात की स्वप्नातील पदार्थ ज्ञानास स्मृती म्हणता येणार नाही. स्वप्नातले म्हणजे जागृतीतले जे पदार्थ पाहिले त्याची स्वप्नामध्ये त्या पदार्थांची स्मृती होते. म्हणजे स्वप्नातले पदार्थ हे स्मृती ज्ञानाचे विषय आहेत असंच मुळी म्हणता येणार नाही. कारण कसं त्याला सांगतात, स्मृती कशाला म्हणतात त्याची व्याख्या केली पाहिजे ना. स्वप्नातले पदार्थ हे जागृतीत जे आपण पदार्थ पाहिले त्या जागृतीतल्या पदार्थांची स्वप्नात स्मृती होते असं तुम्ही विधान केलं, परंतु हे म्हणणं बरोबर नाही. पहिल्यांदा काय करायला पाहिजे, स्मृती ज्ञान कशाला म्हणतात, स्मृती किंवा स्मरण कशाला म्हणतात याची व्याख्या केली पाहिजे, याचं लक्षण केलं पाहिजे. तर आपण म्हणतो की मला त्याचं स्मरण झालं, मला त्याची स्मृती झाली, पण स्मृती ज्ञानाला स्मृती कशाला म्हणतात हे पहिल्यांदा आपण जाणून घेतलं पाहिजे. तर सांगतात, भूतकाली पाहिलेल्या पदार्थाशी वृत्तीचा संबंध न होता केवळ संस्कारापासून जे ज्ञान होते त्या स्मृती म्हणतात. आता स्मृती कधी म्हणतो आपण, एखादा भूतकालामध्ये पदार्थ पाहिलेला आहे, बरोबर ना. भूतकालामध्ये 10 वर्षापूर्वी आपण एखादा वाघ पाहिलेला आहे आणि आता त्या वृत्तीचा त्या वाघाशी संबंध नाही. मग 10 वर्षापूर्वी वाघ पाहिला, नंतर तो वाघ गेला किंवा आपण आलो, परंतु आपण पाहिलेल्या वाघाचे संस्कार अंतःकरणामध्ये राहिले. आणि आता या काली आपल्याला जेव्हा त्या वाघाचं ज्ञान होतं म्हणजे वाघाचं स्मरण होतं त्यावेळेला त्या वाघाशी वृत्तीचा साक्षात संबंध नसतो, आहे की नाही. वृत्तीचा आता संबंध आहे का, आता जर मला वाघाची स्मृती झाली तर भूतकाली पाहिलेल्या पदार्थाचा वृत्तीशी साक्षात संबंध नसतो, पण पूर्वी पाहिलेल्या वाघाचे जे संस्कार आहेत त्या संस्कारापासून मला त्या वाघाची स्मृती होते. म्हणजे याचा अर्थ त्यालाच काय म्हणतात, स्मृती ज्ञान. स्मृती ज्ञानाचं स्वरूप काय आहे, भूतकाली पाहिलेल्या पदार्थाचा आता वृत्तीशी संबंध न होता पूर्वी पाहिलेल्या पदार्थाचे जे संस्कार त्या संस्कारापासून जे ज्ञान होतं त्याला स्मृती ज्ञान असं म्हणतात. एक काय अर्थ झाला, स्मृती ज्ञानाचा विषय आपल्याला समोर नसतो, आहे की नाही. फक्त ते संस्कारजन्य असं ते ज्ञान असतं, तेव्हा त्याला आपण स्मृती असं म्हणतो. व्यवहारात असं ना, मला रामरावचं स्मरण झालं याचा अर्थ रामराव आता प्रत्यक्ष नाही, पण पूर्वी रामराव पाहिलेला आहे. कारण अनुभवा वाचून स्मृती होत नाही. पूर्व अनुभवलेल्या पदार्थाची पूर्वी ज्याचा अनुभव घेतला त्याच पदार्थाची स्मृती होते. आणि स्मृती ज्ञानाचा विषयाशी वृत्तीचा त्यावेळी साक्षात संबंध नसतो. तरी ते ज्ञान कशामुळे होतं, तर पूर्वी पाहिलेला जो पदार्थ आहे त्या पदार्थाचे जे संस्कार त्या संस्कारापासून जे ज्ञान होतं, पूर्व संस्कारापासून जे ज्ञान होतं त्याला स्मृती ज्ञान असं म्हणतात. भूतकाली पाहिलेल्या पदार्थाशी वृत्तीचा संबंध न होता केवळ संस्कारापासून जे ज्ञान होते त्या स्मृती म्हणतात. बघा, हा हत्ती समोर उभा आहे असे जे स्वप्नातील ज्ञान ते स्मृती नाही. स्वप्नातला हत्ती दिसला तर आपल्याला स्वप्नात हत्ती हा समोर उभा आहे असं दिसतं की नाही, आहे की नाही. आणि ज्या वेळेला रामरावाचं स्मरण होतं तेव्हा रामराव आपल्या समोर दिसतात का, नाही, स्मृती ज्ञानामध्ये, आहे की नाही. रामराव आपल्या समोर दिसत नाही, वाघ आपल्या समोर दिसत
नाही. आणि स्वप्नामध्ये जेव्हा आपल्याला हत्ती दिसतो त्यावेळेला त्या हत्तीशी वृत्तीचा संबंध होतो की नाही? होतो. हत्ती आपल्या समोर आहे. हा हत्ती समोर उभा आहे असे जे स्वप्नातील ज्ञान, मग स्वप्नातल्या पदार्थाच्या ज्ञानाला स्मृती म्हणता येईल का? नाही. स्मृती ज्ञानाचा विषय परोक्ष असतो, म्हणजे आपल्या समोर नसतो. बरोबर आहे ना? आणि स्वप्नातला हत्ती काय असतो? आपल्या समोर असतो. कारण वृत्तीचा संबंध हत्तीशी आहे. स्वप्नातील ज्ञानाला स्मृती ज्ञान का म्हणता येणार नाही? वृत्तीचा हत्तीशी साक्षात संबंध आहे. स्वप्न आपल्या आणि स्मृती ज्ञानाच्या पदार्थात वृत्तीशी पदार्थाचा साक्षात संबंध नसतो. आणि स्वप्नात तर वृत्तीचा हत्तीशी संबंध आहे, म्हणून ते प्रत्यक्ष आहे. स्वप्नात होणारं हत्तीचं ज्ञान हे स्मृती ज्ञान आहे का प्रत्यक्ष ज्ञान आहे? प्रत्यक्ष ज्ञान आहे. तसेच स्वप्नामध्ये हा हत्ती पुढे उभा आहे, हा पर्वत आहे, ही नदी आहे असे प्रत्यक्ष ज्ञान असते, म्हणून त्या स्मृती म्हणता येणार नाही. स्वप्नामध्ये हत्ती आहे, हा डोंगर आहे, हा वृक्ष आहे, हे सगळं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा वृत्तीशी त्या पदार्थाचा साक्षात संबंध होतो. म्हणजे आपल्याला त्या स्वप्नाच्या पदार्थांचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे इंद्रियांचा, विषयांचा, मनाचा संबंध होऊन, आहे की नाही? मनाचा इंद्रियांच्या द्वारा विषयाशी संबंध होतो, तेव्हाच ते ज्ञान होतं स्वप्नातल्या पदार्थाचं. याचा अर्थ ते ज्ञान कोणतं होतं? प्रत्यक्ष ज्ञान होतं. त्याला स्मृती ज्ञान असं म्हणता येणार नाही. एक महत्वाची गोष्ट सांगतात, स्मृती ज्ञानात विषय सन्मुख नसतो. आता स्मृती ज्ञानाचं एक वैशिष्ट्य आहे की स्मृती ज्ञानामध्ये ज्या पदार्थाची आपल्याला स्मृती होते तो पदार्थ सन्मुख म्हणजे आपल्या समोर उपस्थित नसतो. स्वप्नामधले हत्ती हा आपल्या समोर उपस्थित असतो का सन्मुख उपस्थित नसतो? असतो. मग त्याला स्मृती ज्ञान म्हणता येईल का? नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलं होतं की जागृतीतल्या पदार्थांची स्वप्नामध्ये स्मृती होते आणि स्मृती ज्ञानाचे विषय जे असतात ते जागृतीत काय असतात? ते पदार्थ सत्य असतात. म्हणून स्वप्नातले पदार्थ सत्यच असतात. म्हणून तुम्ही स्वप्नाला मिथ्या न म्हणता सत्य असं म्हणावं. पण पहिल्यांदा स्वप्न हे स्मृती आहे का हे सिद्ध झालं पाहिजे ना. पण स्वप्न हे मुळी स्मृतीच नाही, कारण स्मृतीचा विषय सन्मुख नसतो आणि स्वप्नातल्या पदार्थाचा विषय सन्मुख असतो. वृत्तीचा त्या विषयाशी संबंध होतो, आहे की नाही? म्हणून याचा अर्थ ते स्मृती ज्ञान नाही. बरोबर ना? हे पहिल्या मुद्द्याचं त्याचं खंडन केलं की त्यांनी सांगितलं तर जागृतीतल्या पदार्थांची स्वप्नामध्ये स्मृती होते आणि स्मृती ज्ञानाचे विषय जे जागृतीतील पदार्थ ते जागृतीत सत्य असतात. म्हणजे त्याचा अर्थ स्वप्नात दिसणारे ते पदार्थ सत्यच असतात. पण स्वप्न हे मुळी स्मृती ज्ञानच ठरत नाही, त्यामुळे त्याला सत्यत्व देण्याचा प्रश्नच येत नाही, आहे की नाही? आता शिवाय दुसरा मुद्दा सांगतात त्यांनी, शिवाय जागृतीत ज्यांचे ज्ञान असते त्यांचे स्वप्नात ज्ञान होते असा नियम नाही. प्रत्यक्ष ज्ञान अभिज्ञारूप आणि प्रत्यभिज्ञारूप असे दोन प्रकारचे आहे. वृत्तीचा पदार्थाशी संबंध होऊन जे ज्ञान होते ते अभिज्ञारूप प्रत्यक्ष आणि पूर्वज्ञान संस्कारापासून आणि इंद्रिय संबंधापासून जे ज्ञान होते त्यास प्रत्यभिज्ञारूप प्रत्यक्ष म्हणावे. जसा पूर्वी पाहिलेला हत्ती तोच हा हत्ती आहे असे जे ज्ञान होते तेच प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष. यात पूर्वहस्ती ज्ञानाचा संस्कार आणि हत्तीशी नेत्राचा संबंध हे प्रत्यक्ष प्रत्यभिज्ञेचे हेतू आहेत. म्हणून संस्कारजन्य ज्ञानापासून फक्त स्मृतीच होते असा नियम नाही. प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष ही संस्कारजन्य आहे, परंतु त्यास इंद्रिय संबंध सहाय्य आहे. इंद्रिय संबंधाशिवाय फक्त संस्कारापासूनच जे ज्ञान होते त्या स्मृती म्हणतात. स्वप्नामध्ये हस्त्यादिकांचे ज्ञान संस्कारजन्य नाही, निद्रारूप दोषजन्य आहे. हस्त्यादिकांप्रमाणे स्वप्नात कल्पित इंद्रिय आहेत, म्हणून त्यांचे ज्ञान इंद्रियजन्य आहे. जरी स्वप्न पदार्थ साक्षीभाष्य आहेत, इंद्रियजन्य ज्ञानाचे विषय नाहीत हे खरे आहे. तथापि अविवेकाच्या दृष्टीने स्वप्नाचे ज्ञान इंद्रियजन्य आहे असे आम्ही म्हटले. या सर्व विचाराने जागृत पदार्थाची स्मृती स्वप्नात होत नाही. आता हे चांगल्या प्रकाराने समजून घ्या. शिवाय जागृतीत ज्यांचे ज्ञान असते त्यांचे स्वप्नात ज्ञान होते असा काही नियम नाही. आता त्यांनी काय सांगितलं होतं, जागृतीत ज्या पदार्थाचं आपल्याला ज्ञान, जागृतीत जे पदार्थ दिसतात म्हणजे ज्यांचं ज्ञान आहे
त्याच पदार्थांचं ज्ञान स्वप्नामध्ये होतं, म्हणजे तेच पदार्थ स्वप्नात दिसतात. जागृतीमध्ये जे पदार्थ आपण पाहिले नाहीत, जागृतीत जे पदार्थ अज्ञात आहेत ते स्वप्नामध्ये कधीही दिसणार नाही. जागृतीत ज्या पदार्थांचं आपल्याला ज्ञानच झालं नाही तर स्वप्नात त्यांचं स्मरण देखील होण्याची शक्यता नाही, कारण स्मृती ही अनुभव पूर्विका असते असं त्यांनी सांगितलं. तर यामध्ये ते म्हणतात असा तुमचा नियम करू नका का जागृतीत ज्या पदार्थाचं ज्ञान झालेलं असतं त्याचं स्वप्नात ज्ञान होते असा नियम नाही. जागृतीत पदार्थाचं ज्ञान झालं असेल त्याच पदार्थाचं ज्ञान स्वप्नात होईल असा काही नियम करता येणार नाही. असं मागं कुठे गेलं का आपल्याला त्यांनी उदाहरण केलं सांगितलं होतं का? जागृतीत ज्ञान झालं नाही तरी ते जागृतीत आपल्याला त्या पदार्थाचा कधीही अनुभव नाही तरी स्वप्नामध्ये तशा प्रकारचं दिसतं. असं कधी होतं का? कधी कधी आपल्याला स्वप्नात एवढा मोठा साप येतो आहे की नाही, तर तो साप आडवा होतो. मग आपण जितकं पळावं तितका लांब तो असतो आहे की नाही. जितका साप आपण कधी पाहिलाय का? 20 मीटरचा साप कधी पाहिलाय का आपण? पण त्या स्वप्नामध्ये कोणीकडूनच आपल्याला तो जाऊ देत नाही. मग तो जागृतीत पाहिलाय का आपण? मग असा नियम करता येईल का जागृतीतला जो जागृतीत ज्या पदार्थाचं ज्ञान असतं त्याचं स्वप्नामध्ये ज्ञान होतं असं तरी आपल्याला म्हणता येईल का? स्वतःचा शिरच्छेद आहे की नाही, स्वतःचा शिरच्छेद आपण कधी जागृतीत पाहिलाय का? पण स्वप्नामध्ये तो मनुष्याला आपला स्वतःचा शिरच्छेद झाले म्हणजे स्वामी महाराज सांगायचे की तो मनुष्य मरतो ऐके ना, स्वप्नामध्ये तो मनुष्य मरतो. नंतर सर्व लोक येतात आणि त्याला काय करतात, त्याला 4 खांदेकरी येतात आणि पुढं त्याचं प्रेत 4 लोकांनी खांद्यावर घेतलंय आणि मडकं धरून तोच चाललेला आहे, पुढे तोच चाललेला आहे. आता असं कधी स्वप्न आपल्याला पडू शकतं की नाही? पडू शकतं. स्वप्न पडू शकतं. ज्या तुम्ही सांगितलं त्या ते पडू शकतं आहे की नाही. त्या असं स्वप्न पडू शकतं. आणि असं कुठं पाहिलेलं आहे का? जो मनुष्य मरण पावला तोच त्याच्या खांदेकऱ्यासमोर मडकं पुढं धरून तोच चालला आहे की नाही. असं दिसत नाही आहे की नाही. मग याचा बरं स्वप्नात अनुभव येतो की नाही? येतो. मग असा काही नियम करता येत नाही. तर जागृतीतील ज्या पदार्थांचं आपल्याला ज्ञान असतं स्वप्नात देखील त्याच पदार्थांचं ज्ञान होतं असा काही नियम करता येणार नाही. जागृतीतील न पाहिलेले पदार्थ देखील स्वप्नामध्ये येतात. प्रत्यक्ष ज्ञान अभिज्ञारूप आणि प्रत्यभिज्ञारूप प्रत्यक्ष असे 2 प्रकारचे आहे. आता इथं जागृतीत पदार्थांचं ज्ञान म्हणजे कोणतं? प्रत्यक्ष ज्ञान. पण प्रत्यक्ष ज्ञान जे आहे ना त्या प्रत्यक्ष ज्ञानाचे पुन्हा 2 प्रकार आहेत. एक आहे अभिज्ञारूप प्रत्यक्ष आणि एक आहे प्रत्यभिज्ञारूप प्रत्यक्ष. आता हे आपल्या तोंडात कधी बसतील हे शब्द? प्रत्यक्ष ज्ञानाचे प्रकार नाही आठवत असं नाही, लगेच आठवले पाहिजे. आणि लगेच आठवण्यासाठी काय होईल, आता पाठामध्ये एकदा चांगल्या प्रकाराने ऐकलं की आम्हाला लगेच केव्हा झोपेत विचारलं तरी सांगता येईल आहे की नाही. का दुसरं काय उपाय आहे त्याला? हा परत भरपूर वेळा घरी गेल्यावर जर वाचलं, पुन्हा त्या शब्द आपल्या मुखात बसले, त्याच्या व्याख्या पाठ केल्या तरच ह्या गोष्टी होतील. सगळ्या पाठातच होतील असं नाही. पाठात फक्त विषय थोडासा समजण्यासाठी मदत होईल आहे की नाही. उद्धरेद आत्मना आत्मानम. आपण आपला उद्धार म्हणजे आपला अभ्यास कोणी केला पाहिजे? आपणच केला पाहिजे. आणि जर असा केला तरच ह्या गोष्टी आपल्या एकदम कधी विचारल्या तरी उपस्थिती त्याची राहील. यासाठी महत्वाचं आहे की आता राहिलेले चातुर्मास्याचं पर्व आहे, याच्यामध्ये 6वा आणि 7वा तरंग आपण जर चांगल्या प्रकाराने समजून घेतला तर आपल्याला जीवनभर याचा उपयोग होईल. पुढचं 7वं प्रकरण हे अत्यंत महत्वाचं आहे. जर पाठ बऱ्याच वेळा बंद राहिले तर मग ते 7वं प्रकरण घाईत घ्यावं लागतं. 6वं प्रकरण अवघड असूनही घाईत वाचून दाखवावं लागतं. बरं आपल्या तो विषय एकदा चांगला समजला नाही तर पुढे तो कायमचाच आपला कच्चा राहतो. म्हणून हे 2 तरंग एकदम चांगले समजून घेतले तर आपल्या संत वाङ्मयामध्ये त्याचं चिंतन करण्यासाठी कीर्तन प्रवचनादिकामध्ये जास्त उपयोग होतो. आपल्या आत्मचिंतनात तर हे अत्यंतच उपयोगित आहे. पण समजा याच्यापेक्षा हे जरी गौण धरलं आपण, आत्मचिंतन, स्वोद्धार, आत्मोद्धार गौण धरलं तरी आपल्याला आपण ज्याच्यासाठी अवतार धारण केलेलं आहे की नाही, जगदोद्धारासाठी, तर त्याचं कार्य तरी याच्यामुळं चांगलं होतं. परंतु 6वा तरंग आणि 7वा तरंग हा चांगल्या प्रकाराने आपण समजून घेतला पाहिजे. तर आता हे सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे ना. नुसत्या पंक्ती होती इथं म्हणतात की जागृतीतील ज्या पदार्थाचं ज्ञान आपल्याला जागृती झालेले त्याचंच स्वप्नात ज्ञान होतं असा काही नियम
नाही असं म्हणतात. तेव्हा आपण डोळ्यापुढे आणलं पाहिजे. असं कधी दिसतं का स्वतःचा शिरच्छेद? आहे की नाही? आपण कधी पाहिलं का जागृतीत? पण स्वप्नात दिसू शकतो की नाही? आपली प्रेतयात्रा आपणच पाहतो. आपली प्रेतयात्रा पाहायला आपण कधीतरी पाहू शकतो का? पण पाहिली. आहे की नाही? कुठं पाहिली? स्वप्नात पाहिली. आता त्याच्यानंतर सांगतात प्रत्यक्ष ज्ञान, म्हणजे इंद्रियांचा विषयांशी संबंध होऊन जे ज्ञान होतं, बरोबर आहे ना? त्याला काय म्हणतात? इंद्रियाचा विषयाशी संबंध होऊन जे काही अंतःकरणवृत्तीला ज्ञान होतं त्याला काय म्हणतात? प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतात. पण ह्या प्रत्यक्ष ज्ञानाचे दोन प्रकार आहेत. दोन प्रकार कोणते? एक प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष आणि एक अभिज्ञा प्रत्यक्ष, असे दोन प्रत्यक्ष ज्ञानाचे प्रकार आहेत. वृत्तीचा पदार्थाशी संबंध होऊन जे ज्ञान होते ते अभिज्ञारूप प्रत्यक्ष म्हणावे. आता अंतःकरण वृत्तीचा आणि पदार्थाचा, समजा माझी अंतःकरण वृत्ती आणि हे पुस्तक, हे म्हणजे वृत्तीचा पदार्थाशी संबंध होऊन जर ज्ञान झाले, ज्ञान प्रत्यक्ष आहे की नाही? आहे. पण वृत्तीचा विषयाशी संबंध होऊन जे प्रत्यक्ष ज्ञान होतं त्याला म्हणायचं अभिज्ञा प्रत्यक्ष. आणि पूर्वज्ञान संस्कारापासून आणि इंद्रिय संबंधापासून जे ज्ञान होते त्या ज्ञानास प्रत्यभिज्ञारूप प्रत्यक्ष म्हणावे. आता दुसरं प्रत्यभिज्ञारूप प्रत्यक्ष, त्याची व्याख्या सांगतात की ते काय होतं? पूर्वज्ञान संस्कारापासून होतं. म्हणजे पूर्वी एखाद्या पदार्थाचं ज्ञान झालेले त्याचे संस्कार आहे की नाही? मग पूर्वज्ञान संस्कारापासून आणि वृत्तीचा इंद्रियाद्वारा पदार्थाशी संबंध होतो, आहे की नाही? अंतःकरण वृत्तीचा इंद्रियाद्वारा, अंतःकृती वृत्तीमध्ये पहिले काय आहे? पूर्वीचे ज्ञानाचे संस्कार आहे आणि शिवाय वृत्तीचा इंद्रियाद्वारा विषयाशी संबंध आहे असं. आणि इंद्रिय संबंधापासून पूर्वज्ञान संस्कारापासून जे ज्ञान होते त्या ज्ञानास प्रत्यभिज्ञा रूप प्रत्यक्ष असे म्हणावे. त्याला म्हणायचं प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष. अभिज्ञा प्रत्यक्षामध्ये फक्त वृत्तीचा विषयाशी संबंध होतो आणि प्रत्यभिज्ञा प्रत्यक्षामध्ये पूर्वीचे ज्ञानाचे संस्कार आणि वृत्तीचा इंद्रियाद्वारा विषयाशी संबंध, हे दोन जर असतील तर त्याला म्हणायचं प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष. आणि एकच वृत्तीशी विषयाचा संबंध झाला असताना होणारं जे ज्ञान त्याला म्हणायचं अभिज्ञा प्रत्यक्ष. लक्षात आलं? वाचो. जसा त्यासाठी उदाहरण देतात. तुम्ही व्याख्या केली तर त्या व्याख्येला उदाहरण देतात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल अभिज्ञा प्रत्यक्ष कोणतं आणि प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष कोणतं. जसा पूर्वी पाहिलेला हत्ती तोच हा हत्ती आहे असे जे ज्ञान होते तेच प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष. जसा पूर्वी पाहिलेला हत्ती म्हणजे मी 6 महिन्यापूर्वी हत्ती पाहिला, आहे की नाही? नंतर त्या हत्तीचा आणि माझा वियोग झाला, परंतु पाहिलेल्या हत्तीचे संस्कार मात्र माझ्या अंतःकरणामध्ये राहिले. आणि नंतर पुन्हा 6 महिन्यानंतर तोच हत्ती मी पाहिला. त्यावेळेला काय झाला? वृत्तीचा इंद्रियाच्या द्वारा हत्तीची संबंध झाला आणि पूर्वज्ञानाचे काय झाले? संस्कार ते जागृत झाले आणि आता वृत्तीचा विषयाशी संबंधही झालेला आहे. अशा वेळेला मी काय म्हणतो? 6 महिन्यापूर्वी मी पुण्यामध्ये पाहिलेला जो हत्ती तोच हत्ती आज मी आळंदीमध्ये पाहत आहे, आहे की नाही? मग याला पूर्वज्ञान कोणतं? याला कारण काय? पूर्वज्ञानाचे संस्कार आहेत आणि आता वृत्तीशी इंद्रियाद्वारा विषयाचा संबंध आहे. मग 6 महिन्यापूर्वी पाहिलेल्या हत्तीचं आज मला आळंदीमध्ये झालेलं जे ज्ञान त्या ज्ञानाला प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष असं म्हणावं. यात पूर्वहस्ती ज्ञानाचा संस्कार आणि हत्तीशी नेत्राचा संबंध हे प्रत्यक्ष प्रत्यभिज्ञेचे हेतू आहे. याला तुम्ही प्रत्यक्ष प्रत्यभिज्ञा का म्हटले? तर पूर्वी पाहिलेल्या हत्तीच्या ज्ञानाचा संस्कार आहे आणि आता वृत्तीचा नेत्राच्या द्वारा त्या हत्तीशी संबंध आहे. म्हणून आता पूर्वी पाहिलेल्या हत्तीचं मला आता होणारं जे ज्ञान ते प्रत्यक्ष ज्ञान आहे, पण त्या प्रत्यक्ष ज्ञानाला आम्ही प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष असं म्हणतो. म्हणून संस्कारजन्य ज्ञानापासून फक्त स्मृतीच होते असा नियम नाही. कोणत्या? त्यांनी काय सांगितलं? संस्कारजन्य म्हणजे जागृतीतल्या पदार्थाचे जे संस्कार आहेत, आहे की नाही? आणि त्या संस्कारापासून काय होते? स्वप्नामध्ये त्या पदार्थाची स्मृती होते. तेव्हा संस्कारजन्य ज्ञानापासून फक्त काही स्मृतीच होते का? स्वप्नामध्ये होणारी स्मृती. तर त्याला पहिल्यांदा असा नियम करता येणार नाही.
संस्कारजन्य ज्ञानापासून केवळ स्मृतीच होते असं नाही, तर प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष देखील काय होतं, संस्कारजन्य ज्ञानापासून होतं. फक्त त्या ठिकाणी पदार्थाचा वृत्तीशी इंद्रियांच्या द्वारा संबंध झालेला असतो. परंतु जेव्हा प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष होतं तेव्हाही संस्कार कारण आहे की नाही. म्हणून त्याला त्यांनी सांगितलं का ज्या जागृतीत ज्याचं ज्ञान असतं त्याचं स्वप्नात ज्ञान होतं असा काही नियम करता येणार नाही. प्रत्यभिज्ञा प्रत्यक्षामध्ये देखील काय प्रत्यक्ष ज्ञान होतं, परंतु ते प्रत्यक्ष ज्ञानामध्ये पूर्व ज्ञानाचे पदार्थाच्या पूर्वी पाहिलेल्या पदार्थ ज्ञानाचे संस्कार असतात आणि शिवाय आता इंद्रियांच्या द्वारा वृत्तीचा पदार्थाची संबंध होत असतो आणि त्यामुळे प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष होत असतं. म्हणून या ठिकाणी संस्कार जे आहेत, संस्कारजन्य ज्ञान, त्या संस्कारजन्य ज्ञानाने फक्त स्मृतीच होते का प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष पण होते? मग संस्कारजन्य ज्ञानापासून फक्त स्मृती होते असं म्हणता येईल का? नाही, संस्कारजन्य ज्ञानापासून प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष देखील होतं. भरपूर वेळा मी थोडं वेगात सांगितल्यामुळं, घाईत थोडी बोलण्याची सवय असल्यामुळं जर कोणाला एखाद्या वाक्याचं अनुसंधान झालं नाही, आहे की नाही, तर म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो. वास्तविक इतकी पुनरावृत्ती करण्याची गरज नाही, परंतु हा विषय थोडा नवीन असतो म्हणून आपल्या चांगल्या प्रकाराने लक्षी यावा, ध्यानात यावा, म्हणून आपण चांगल्या बारकाईने एक एक पदाचं म्हणजे ऐकून त्याच्या अर्थाच्या आकाराची वृत्ती करण्याचा प्रयत्न करा. म्हणून संस्कारजन्य ज्ञानापासून फक्त स्मृतीच होते असा नियम नाही. प्रत्यभिज्ञा प्रत्यक्षही संस्कारजन्य आहे, परंतु त्यास इंद्रिय संबंध साह्य आहे. मग प्रत्यक्ष ज्ञान जेव्हा आपलं प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष होतं ते सुद्धा काय आहे, संस्कारजन्य, आणि स्मृती ज्ञान सुद्धा संस्कारजन्य. मग स्मृती ज्ञानामध्ये आणि प्रत्यक्ष आपलं काय प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञानामध्ये दोन्हीमध्ये फरक आहे का दोन्ही एकच आहे? दोन्हीमध्ये फरक आहे. एक केवळ संस्कारजन्य ज्ञान आहे, ते काय आहे, स्मृती. एक संस्कारजन्य ज्ञान अधिक वृत्तीचा इंद्रियाद्वारा विषयाशी संबंध, हे दोन्ही ज्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं, प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष असं म्हणायचं. म्हणजे प्रत्यभिज्ञा प्रत्यक्षामध्ये संस्कारही आहेत, आहे की नाही, आणि वृत्तीला इंद्रियांचं साह्य देखील आहे. स्मृती ज्ञानामध्ये वृत्तीला इंद्रियाचं साह्य आहे का? स्मृती ज्ञानामध्ये का बरं वृत्तीला इंद्रियाचं साह्य नाही? तो विषय जो आहे तो सन्मुखच नाही. ऐका, स्मृती ज्ञानामध्ये विषय सन्मुख नसतो, त्यामुळे वृत्तीचा इंद्रियाद्वारा त्या विषयाशी संबंध होण्याचं कारणच नाही. ज्याच्याशी संबंध करायचा तो विषय समोर नसतो, फक्त पूर्व संस्कार त्या ठिकाणी असतात, ज्ञानाचे संस्कार त्या ठिकाणी असतात, आहे की नाही. म्हणजे केवळ पूर्व ज्ञानजन्य संस्कार असतात किंवा आहे की नाही, पूर्व म्हणजे अनुभव किंवा पूर्वीचा जो अनुभव घेतला त्या अनुभवाच्या वेळी जे झालेलं ज्ञान आणि त्या ज्ञानाचे जे केवळ संस्कार आणि त्या संस्कारापासून जे ज्ञान होतं त्या संस्कारजन्य ज्ञानाला स्मृती म्हणतात. आणि प्रत्यभिज्ञा प्रत्यक्षामध्ये काय आहे, पूर्व ज्ञानजन्य संस्कार अधिक वृत्तीचा इंद्रियांच्या द्वारा त्या विषयाशी संबंध होतो. तो संबंध स्मृती ज्ञानामध्ये होत नाही. हा स्मृती ज्ञानामध्ये आणि प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञानामध्ये फरक आहे. प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष ही संस्कारजन्य आहे, परंतु त्यास इंद्रिय संबंध साह्य आहे. इंद्रिय संबंधाशिवाय फक्त संस्कारापासून जे ज्ञान होते त्या स्मृती म्हणतात. स्मृती ज्ञानाची व्याख्या करायची ना, जिथं इंद्रियाच्या संबंधाशिवाय म्हणजे इंद्रिय आणि विषयाचा संबंध न होता केवळ पूर्व संस्कारापासून जे ज्ञान होतं त्याला स्मृती ज्ञान असं म्हणतात. आणि पूर्व संस्कार आणि वृत्तीचा विषयाशी संबंध होऊन जे ज्ञान होतं त्याला प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष असं म्हणतात. इंद्रिय संबंधाशिवाय फक्त संस्कारापासून जे ज्ञान होते त्या स्मृती म्हणतात. आता स्वप्नामध्ये हस्त्यादिकांचे ज्ञान संस्कारजन्य नाही. त्यांनी काय सांगितलं होतं, जागृतीतील पदार्थाचं जे ज्ञान होतं आणि त्या ज्ञानाचे जे संस्कार असतात त्याच्यामुळं स्वप्नामध्ये काय होतं, त्या संस्कारापासून स्वप्नामध्ये त्या स्वप्नस्थ पदार्थाची म्हणजे जागृतीत पाहिलेल्या पदार्थाची स्वप्नामध्ये स्मृती होते असं त्यांनी सांगितलं. म्हणजे स्वप्नातलं जे पदार्थांचं होणारं ज्ञान आहे
ते संस्कारजन्य आहे असं म्हटलं होतं. आणि म्हणून ते ज्ञान कोणतं ज्ञान आहे? स्मृती ज्ञान आहे असं पूर्वपक्ष किंवा शिष्य म्हणाला होता. तर ते सांगतात स्वप्नामध्ये हस्त्यादिकांचे ज्ञान संस्कारजन्य नाही. स्वप्नामध्ये आपल्याला हत्ती दिसतो म्हणजे त्या हत्तीचं ज्ञान होतं, पण स्वप्नामध्ये जेव्हा हत्तीचं ज्ञान होतं किंवा हस्त्यादिकांचं म्हणजे हस्ती, डोंगर, वृक्ष कोणत्याही पदार्थाचं स्वप्नामध्ये जे ज्ञान होतं ते ज्ञान मुळी संस्कारापासून होतच नाही, संस्कारजन्य नाही. मग ते कसं आहे? तर त्या ठिकाणी निद्रारूप दोषजन्य आहे. त्या ठिकाणी निद्रा नावाचा दोष आहे आणि त्या दोषापासून आपल्याला स्वप्नातल्या पदार्थांचं ज्ञान होतं. स्वप्नातल्या पदार्थांचं ज्ञान म्हणजे जागृतीतल्या पदार्थ ज्ञानाचा संस्कार आहे असं मुळीच नाही. त्याचं कारण वेगळंच आहे. ते स्वप्नातले पदार्थ जे दिसतात ते स्मृती ज्ञान नाही. स्मृती ही पूर्वसंस्कारापासून होत असते, पण पूर्वसंस्कारापासून आहे की नाही त्या संस्कारजन्य ज्ञान म्हणजे स्वप्नातल्या पदार्थांचं ज्ञान असं म्हणता येणार नाही. किंवा स्वप्नातल्या पदार्थांचं ज्ञान ह्या जागृतीतल्या पदार्थांच्या ज्ञानाच्या संस्काराने आहे की नाही. जागृतीमध्ये पदार्थ जे पाहिले आपण त्याचा जो संस्कार झाला आणि त्या संस्काराने स्वप्नामध्ये त्या पदार्थाची स्मृती झाली असं नाही. मग स्वप्नात त्या पदार्थाचं ज्ञान कसं झालं आहे की नाही? तर ते आहे निद्रारूप दोषजन्य. जन्य म्हणजे निद्रारूप दोषापासून उत्पन्न झालेल्या ते काय आहे? स्वप्नस्थ पदार्थाचं ज्ञान आहे. स्वप्नामध्ये हस्त्यादिकांचे ज्ञान संस्कारजन्य नाही, निद्रारूप दोषजन्य आहे. हस्त्यादिकांप्रमाणे स्वप्नात कल्पित इंद्रिय आहेत म्हणून त्यांचे ज्ञान इंद्रियजन्य आहेत. जरी आपले हे डोळे या ठिकाणी झाकलेले असले आपल्या गोलकामध्ये तरी सुद्धा स्वप्नामध्ये जेव्हा आपल्याला हस्त्यादिकांचं ज्ञान होतं म्हणजे हत्तीचं ज्ञान होतं त्यावेळेला स्वप्नामध्ये ज्ञान होताना आपण डोळ्यांनीच हत्ती पाहतो की नाही. मग त्या ठिकाणी हे डोळे जरी झाकले असले तर तिथं स्वप्नामध्ये कल्पित अशी इंद्रिय डोळे निर्माण झालेले आहेत. कल्पित इंद्रिय, कल्पित हत्ती आणि त्या कल्पित हत्तीची कल्पित इंद्रियांचा संबंध हे सगळं त्या ठिकाणी घडतं की नाही. म्हणजे इंद्रिय आणि विषय यांचा संबंध होतो की नाही स्वप्नामध्ये. स्मृतीमध्ये इंद्रिय आणि विषय यांचा संबंध होतो का? स्वप्नामध्ये इंद्रिय आणि विषय यांचा संबंध होतो का? होतो. आणि स्मृती ज्ञानामध्ये इंद्रिय आणि विषय यांचा संबंध होतो का? नाही. केवळ पूर्वसंस्कार असतात. केवळ पूर्वसंस्कारापासूनच त्या पदार्थांचं ज्ञान होत असतं. स्वप्नामध्ये हस्त्यादिकांचे ज्ञान संस्कारजन्य नाही, निद्रारूप दोषजन्य आहे. हस्त्यादिकाप्रमाणे स्वप्नात कल्पित इंद्रिय आहेत म्हणून त्यांचे ज्ञान इंद्रियजन्य आहे. स्वप्नामध्ये जे हस्त्यादिकांचं ज्ञान होतं त्या ठिकाणी कल्पित इंद्रिय आहे की नाही. मग अर्थात स्वप्नामध्ये हस्त्यादिकांचं जे झालेलं ज्ञान ते इंद्रियजन्य आहे की नाही. इंद्रियजन्य आहे. स्मृती पदार्थाचं ज्ञान इंद्रियजन्य असतं का? नाही. ते काय असतं? केवळ पूर्व संस्कारापासून होत असतं. म्हणजेच याचा अर्थ काय झाला? स्वप्नामधलं जे ज्ञान आहे ते स्मृती ज्ञान नाही. जरी स्वप्न पदार्थ साक्षी भाष्य आहेत, इंद्रियजन्य ज्ञानाचे विषय नाहीत हे खरे आहे. तथापि अविवेकाच्या दृष्टीने स्वप्नाचे ज्ञान इंद्रियजन्य आहेत असे आम्ही म्हटले आहे. आता बघा ही एक गोष्ट जर पाठीमागचा विषय आपल्या चांगला लक्षात असेल तर सहजच लक्षात येईल. नाही आलं तर परत सांगतो, आत्ता चांगलं लक्षात घ्या. आता तुम्ही काय म्हणले? स्वप्नातल्या पदार्थाचं ज्ञान इंद्रियजन्य आहे, बरोबर आहे ना. मग तुम्ही जागृती आणि स्वप्न या दोघांना काय केलं? सारखंच समजलं असा अर्थ झाला की नाही. स्वप्नातल्या पदार्थाचं ज्ञान सुद्धा काय आहे? इंद्रियजन्य. जागृतीतल्या पदार्थाचं ज्ञान काय आहे? इंद्रियजन्य अशा स्वरूपाचं आहे. मग आता ते म्हणतात हा तुमचा वेदांताने असा सिद्धांत मान्य केला का जागृती आणि स्वप्न थोडा भेद करून सांगितला होता. आहे की नाही. जागृतीत होणारी जी ज्ञान कोणाला होतात? अंतःकरण वृत्तीच्या द्वारा होतात. साक्षीला अंतःकरण वृत्तीच्या द्वारा होतात. आणि स्वप्नातल्या पदार्थांचे जे ज्ञान होतं ते कोणाला होतं? साक्षीला अविद्या वृत्तीच्या द्वारा साक्षी त्याचं प्रकाशन करतो. आणि जागृतीतले जे पदार्थ घटपटादी याचं ज्ञान साक्षीला कशाच्या द्वारा होतं? अंतःकरण वृत्तीच्या द्वारा साक्षी त्या पदार्थांचं प्रकाशन करतो. आणि स्वप्नस्थ जे पदार्थ आहेत त्याला साक्षी अविद्या वृत्तीच्या द्वारा प्रकाशन करतो. अविद्या वृत्तीच्या द्वारा साक्षी ज्यांचं प्रकाशन करतो त्याला सगळ्यांना काय म्हणतात? साक्षी भाष्य असं म्हणतात, बरोबर ना. साक्षी जेव्हा अविद्या वृत्तीच्या द्वारा प्रकाशन करतो तेव्हा ते प्रकाशन होणारे सगळ्या पदार्थांना काय म्हणतात? साक्षी भाष्य असं म्हणतात. कांतकर प्रमातृ भाष्य म्हणतात का त्याला? नाही. प्रमाता जेव्हा अंतःकरण वृत्तीच्या द्वारा
त्या पदार्थांना जाणतो तेव्हा त्या पदार्थांना काय म्हणतात प्रमातृभाष्य आहे की नाही. आणि ह्या स्वप्नातल्या पदार्थांना काय म्हणतात साक्षी भाष्य असं म्हणतात. असं पाठीमागं विषय गेलेला आहे. म्हणजे याचा अर्थ स्वप्न पदार्थ कसे आहेत, स्वप्नातल्या पदार्थाला साक्षी जाणतो कशाच्या द्वारा, अविद्यावृत्तीच्या द्वारा जातो. म्हणजे स्वप्नस्थ पदार्थ कसे आहेत, साक्षी भाष्य आहेत. जर हे खरं आहे की नाही, जरी स्वप्न पदार्थ साक्षी भाष्य आहेत, इंद्रियजन्य ज्ञानाचे विषय नाहीत. आता जागृतीप्रमाणे ते इंद्रियजन्य ज्ञानाचे विषय आहे का, नाही. स्वप्नात काय आहे, कल्पित इंद्रिय, कल्पित विषय, आणि त्या कल्पित विषयाशी कल्पित इंद्रियांचा काय आहे संबंध आहे. आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्या विषयांचं, कल्पित विषयांचं काय होतं, ज्ञान होतं. पण तत्वता जर पाहिलं आपण, तर आपण आतापर्यंत केलेल्या विचारानुसार या ठिकाणी ही जी जागृतीतली इंद्रिये ती तिथं स्वप्नामध्ये आहेत का, नाही. असंच आहे ना, स्वप्नामध्ये ती इंद्रिये नाहीत. म्हणून ते सांगतात जरी स्वप्न पदार्थ साक्षी भाष्य आहे, इंद्रियजन्य ज्ञानाचे विषय नाहीत. या जागृतीतल्या इंद्रियांचा आणि त्या स्वप्नातल्या पदार्थांचा संबंध झाला आणि मग त्या पदार्थाचे ज्ञान झालं, असं झालंय का, असं झालेलं नाही. जागृतीत असणाऱ्या इंद्रियजन्य ज्ञानाचे ते विषय नाहीत, हे खरंच आहे. निद्रा दोषामुळे, निद्रारूप जो दोष आहे त्या दोषामुळे ते पदार्थ आपल्याला प्रतीतीला येतात, हे खरंच आहे. ते पदार्थ येतात म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, ते पदार्थ साक्षी भाष्य आहेत. जरी स्वप्न पदार्थ साक्षी भाष्य आहेत, इंद्रियजन्य ज्ञानाचे विषय नाहीत, हे खरे आहे. हे तत्वतः असंच आहे की ते पदार्थ सर्व साक्षी भाष्य आहेत, ते इंद्रियजन्य ज्ञानाचे विषय नाहीत. हे खरं असलं तरी आता इथं खंडन करताना त्यांनी काय सांगितलं, स्वप्नामध्ये जो आपल्याला हत्ती दिसतो त्या हत्तीचा आपल्याला काय होतं, प्रत्यक्ष ज्ञान होतं आणि तिथं इंद्रियांचा संबंध होतो असं सांगितलं. आता म्हणतात जर तुम्हाला मागचं स्मरण असेल तर मागं तर तुम्ही असं सांगितलं होतं, स्वप्नातल्या हस्त्याधिक हे इंद्रियजन्य ज्ञानाचे विषय नाहीत, ते साक्षी भाष्य आहेत. हे म्हणणं आमचं खरं आहे. आमचं पूर्वी जे सांगितलं तोच सिद्धांत आहे. आणि तू जे आता आठवण केली हे तुझं म्हणणं बरोबर आहे. जरी स्वप्न पदार्थ साक्षी भाष्य आहेत, इंद्रियजन्य ज्ञानाचे विषय नाहीत, हे खरे आहे. तथापि अविवेकाच्या दृष्टीने स्वप्नाचे ज्ञान इंद्रियजन्य आहे असे आम्ही म्हटले. पण हे जरी खरं असलं, परंतु ज्या पुरुषाला अविवेकी, ज्याला हे अजून कळलं नाही, ज्या स्वप्नस्थ पदार्थ इंद्रियजन्य ज्ञानाचे विषय नाही, ऐके नाही, ते कल्पित अशा ठिकाणी तिथे इंद्रिय उत्पन्न होतात, कल्पित पदार्थ निर्माण होतात आणि त्यांचं ज्ञानही देखील काय असतं, कल्पित. अशा प्रकारचं मिथ्या ज्ञान त्या पदार्थाविषयीचं त्यांना होतं. आणि याला कारण जर काय असेल तर निद्रारूप दोष आहे. त्यामुळे ते सगळे पदार्थ जे आहेत ते साक्षी भाष्य आहेत, साक्षी अविद्यावृत्तीच्या द्वारा त्याचं प्रकाशन करतो. हे ज्याच्या लक्षात आलं नाही, कारण याच्या जर हे लक्षात आलं असतं तर अशी शंका केली असती का त्याने, म्हणजे हा पुरुष कसा आहे, अविवेकी, अजून त्याला स्वप्नातल्या पदार्थांना स्मृती म्हणणं योग्य नाही, ही गोष्ट सुद्धा त्याच्या लक्षात नाही. बरोबर आहे की नाही. म्हणून त्याच्या दृष्टीने काय म्हणतात, स्मृती ज्ञान वेगळं आहे आणि स्वप्नातल्या पदार्थांचं ज्ञान वेगळं आहे. तिथं उलट त्याला काय म्हणतात, तिथं होणारं ज्ञान हे काय आहे, प्रत्यक्ष ज्ञान आहे. वास्तविक जागृतीतल्या इंद्रियांचा संबंध होऊन ते ज्ञान झालेलं आहे का, नाही. परंतु त्या अविवेकी पुरुषाच्या दृष्टीने असं म्हणतात, स्वप्नात देखील हत्ती आपल्याला समोर दिसतो आणि इंद्रियांचा त्याच्या ठिकाणी संबंध होतो, आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ते प्रत्यक्ष ज्ञानाचे विषय आहेत. मग प्रत्यक्ष ज्ञानाचे विषय असल्यावर त्याला स्मृती ज्ञानाचा विषय म्हणता येईल का. केवळ पूर्वसंस्कारापासून जर ते झाले असते तर त्या ठिकाणी वृत्तीचा विषयाशी संबंध न होता देखील त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. पण इथं वृत्तीचा विषयाशी साक्षात संबंध झालेला आहे की नाही. म्हणून स्मृती ज्ञानातले जे आपलं स्वप्नातले जे पदार्थ आहे ते स्मृती ज्ञानाचे विषय नाहीत, बरोबर ना. किंवा त्याला काय म्हणायचं, त्या स्वप्नातले जे पदार्थ आहे ते स्मृती नाही. जागृतीतल्या पदार्थाची स्मृती स्वप्नात होते असं म्हणता येणार नाही. तिथे इंद्रियांचा साक्षात संबंध होतो असं त्याला सांगतात. जरी स्वप्न पदार्थ साक्षी भाष्य आहेत, इंद्रियजन्य ज्ञानाचे विषय नाहीत, हे खरे आहे. तथापि अविवेकाच्या दृष्टीने स्वप्नाचे ज्ञान इंद्रियजन्य आहे. जो पुरुष अविचारी त्याला स्वप्नामध्ये काय वाटतं, साक्षात डोळ्यांनी हत्ती पाहिला, म्हणजे अविवेकी पुरुषाच्या दृष्टीनं त्या स्वप्नातल्या हत्तीचं ज्ञान किंवा स्वप्नातल्या पदार्थाचं ज्ञान काय आहे, इंद्रियजन्य आहे. पण आम्ही कोणाच्या दृष्टीनं म्हटलं, अविवेकी पुरुषाच्या दृष्टीनं. आणि विवेकी पुरुषाच्या दृष्टीनं आम्ही काय म्हणून, स्वप्नातले पदार्थ साक्षी भाष्य आहेत असं म्हणू का. त्या ठिकाणी म्हणून इंद्रियजन्य ज्ञानाचे विषय आहेत, नाही. इंद्रियापासून ते पदार्थ, इंद्रियाचा आणि त्या पदार्थाचा संबंध झाला आणि मग त्या स्वप्नातल्या पदार्थाचं ज्ञान झालं. हा काय आमचा सिद्धांत आहे का सांगण्याचा, नाही.
अविवेकाच्या दृष्टीने स्वप्नाचे ज्ञान इंद्रियजन्य आहे असे आम्ही म्हटले. या सर्व विचाराने जागृत पदार्थाची स्मृती स्वप्नात होत नाही. हा सगळा विचार केला तर याच्यातून सिद्ध काय झालं? स्वप्नामध्ये जागृत पदार्थाची स्मृती आहे असं म्हणता येत नाही. त्या ठिकाणी इंद्रियांचा आणि विषयाचा संबंध होतो. त्या साक्ष त्या हत्तीचा आपल्याला किंवा स्वप्नस्थ पदार्थाचं साक्षात ज्ञान होतं. त्यामुळे ते जागृतीतल्या पदार्थाची स्मृती स्वप्नातल्या म्हणजे स्वप्नातले पदार्थ असं तुम्हाला म्हणता येणार नाही. किंवा स्वप्नातले जे पदार्थ आहे ते जागृतीत असणाऱ्या पदार्थ ज्ञानाचे काय आहे? ती स्मृती आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही. जागृत पदार्थाची स्मृती स्वप्नात होते असं म्हणता येणार नाही. थोडक्यात स्वप्नस्थ पदार्थ हे स्मृती ज्ञानाचे विषय आहेत असं जागृतीतील पदार्थांच्या स्मृती ज्ञानाचे ते विषय आहेत आणि जागृतीतील ते पदार्थ सत्य आहेत म्हणून स्वप्नातलेही पदार्थ सत्य आहेत असं तुला म्हणता येणार नाही. पाठ आहे ना? नाही घेऊ का एवढा पॅरेग्राफ थोडा? आता सांगतात, आता तिसरा मुद्दा सांगतात. तर त्यांनी काय सांगितलं होतं? पहिल्यांदा स्वप्न हे स्मृती आहे असं ठरवलं. तर स्वप्नाला स्मृती म्हणता येणार नाही. त्यांनी दुसरं कारण सांगितलं होतं की दुसरं कारण काय सांगितलं होतं की स्वप्नामध्ये या स्थूल शरीरात असणारं जे सूक्ष्म शरीर ते ह्या स्थूल शरीराला सोडून बाहेर जातं आणि बाहेर असणाऱ्या सत्य पदार्थांना ते पाहतं. म्हणून स्वप्नामध्ये ज्या पदार्थांचं ज्ञान होतं ते पदार्थ जागृतीत बाहेर सत्यच आहेत. म्हणजे स्वप्नात ज्या ज्या पदार्थांचं ज्ञान होतं ते पदार्थ सत्य आहेत. म्हणजे स्वप्न हे सत्य आहे असं त्यांनी सांगितलं होतं. तर त्या संबंधाने आता सांगतात. ठीक आहे का? जर कंटाळवाणं झालं असेल अजून थोडं थोडंच आहे तर राहू देऊ, नाही तर सांगू का एवढा पॅरेग्राफ? आता हे सांगतात, शिवाय पुरुष जागे झाल्यावर असे म्हणतो की स्वप्नात मी हस्त्यादिक पदार्थ प्रत्यक्ष पाहिले. जर स्वप्न स्मृती असेल तर स्वप्नात मला हस्त्यादिकांचे स्मरण झाले होते असे म्हणेल, पण तसे कोणीही म्हणत नाही. म्हणून जागृत पदार्थाची स्वप्नात स्मृती नाही. शिवाय जागृतीमध्ये जो पाहिलेला किंवा ऐकलेला पदार्थ असतो त्याचे स्वप्नामध्ये ज्ञान होते हाही नियम नाही. स्वप्नामध्ये असे विलक्षण पदार्थ प्रतीत होतात की सर्व जन्मात कधीही पाहिलेले नाहीत व ऐकलेलेही नाहीत, म्हणून त्यांचे स्वप्नातील ज्ञान स्मृती नाही. आता हेच चाललंय, स्वप्नस्थ पदार्थांचं जे ज्ञान आहे ते स्मृती ज्ञान नाही. मी सांगितलं ना काय हे लिंग शरीर स्थूल शरीराला सोडून जातो, त्या मुद्द्याचं या ठिकाणी खंडन केलं नाही. या मी चुकून बोललो तर याचा अर्थ असा आहे की या स्मृती ज्ञानाचे आपलं स्वप्नातले पदार्थ हे स्मृती नाही. स्वप्नातील पदार्थांचं जे ज्ञान होतं ते स्मृती ज्ञान नाही. यासाठी अजून एक उपपत्ती देतात, ती कशी बघा. पुरुष जागा झाल्यावर असे म्हणतो की स्वप्नात मी हस्त्यादिक पदार्थ प्रत्यक्ष पाहिले. जर स्वप्न स्मृती असेल तर स्वप्नात मला हस्त्यादिकांचे स्मरण झाले होते असे म्हणेल, पण तसे कोणीही म्हणत नाही. जर समजा आता मला मी या ठिकाणी बसलो आणि मी काही दिवसापूर्वी पाहिलेल्या वाघाचं स्मरण झालं, तर मी काय म्हणतो? आता मी काय म्हणणार? मला वाघाची स्मृती झाली असं मी म्हणेल. तसं जर स्वप्नस्थ पदार्थ हे स्मृती ज्ञानाचे विषय असतील तर जागा झाल्यावर माणसाने काय म्हणायला पाहिजे? जागृतीचे पदार्थ मी पाहिले, स्वप्नात मला त्याची स्मृती झाली असं म्हणेल, आहे की नाही? पण असं आपण म्हणतो का? स्वप्नात मला जागृतीतल्या पदार्थांचं स्मरण झालं असं आपण म्हणतो का? स्वप्नात ते हस्त्यादिक मी पाहिले असं म्हणतो? पाहिले असं म्हणतो, आहे की नाही? मग आपला अनुभव काय आहे? ही गोष्ट अनुभवाची आहे आपल्या. एक पाहिजे श्रुती, श्रुतीनं सांगितलेलं पाहिजे. दुसरी काय पाहिजे? युक्ती. आणि तिसरा काय पाहिजे? अनुभव. जर अनुभव आपल्याला असा यायला पाहिजे, स्वप्नातले पदार्थ जर स्मृतीरूप आहेत तर आपल्याला जागृतीत आल्यावर काय म्हणायला पाहिजे? स्वप्नात मला जागृतीत पाहिलेल्या हस्त्यादिकांची स्मृती झाली. पण असं कोणी म्हणत नाही. स्वप्नामध्ये मी हत्ती पाहिला असंच म्हणतो. जर स्वप्न, मग त्यांनी काय म्हणायला पाहिजे? जर स्वप्न स्मृती असेल तर स्वप्नात मला हस्त्यादिकांचे स्मरण झाले होते असे म्हणेल. जर स्वप्न हे स्मृती असेल तर तो काय म्हणेल? स्वप्नामध्ये मला हस्त्यादिकांचं स्मरण झालं होतं असं म्हणेल, किंवा त्याने असं म्हणावं. पण असं जगात कोणी म्हणतं का स्वप्नातून जागं झाल्यावर मला स्वप्नामध्ये जागृतीतल्या अमुक अमुक पदार्थांचं स्मरण झालं होतं असं कोणी म्हणत नाही. ते पदार्थ मी प्रत्यक्ष पाहिले, स्वप्नामध्ये मी प्रत्यक्ष पाहिले असं सर्व म्हणतात.
काय आहे, अनुभवाने एकदा सांगितलं माणसाला कळलं की अनुभवाचा माणसाला निषेध करता येत नाही, अनुभवाचा आपलाप करता येत नाही, म्हणून त्याला हे सांगतात. म्हणूनही जागृत पदार्थांची स्वप्नात स्मृती नाही. हे अनुभवाच्या विरुद्ध आहे का नाही? म्हणून स्वप्नामध्ये जागृत पदार्थाची स्मृती असं म्हणता येणार नाही. शिवाय जागृतीमध्ये जो पाहिलेला किंवा ऐकलेला पदार्थ असतो त्याचे स्वप्नामध्ये ज्ञान होते हाही नियम नाही. आताच आपण पाहिलं असे काही घडत नाही का जागृतीमध्ये जो पदार्थ पाहिला त्याचं स्वप्नामध्ये आपल्याला स्मरण झालं, ऐक नाही, स्वप्न आपलं जागृतीचं ज्या पदार्थाचं ज्ञान झालं स्वप्नामध्ये देखील त्याच पदार्थाचं ज्ञान झालं, असंही काही नियम करता येत नाही. जे पदार्थ आपण जागृतीमध्ये कधीही पाहिले नाही स्वप्नामध्ये त्या पदार्थ दिसतात, त्या पदार्थांचं ज्ञान होतं. स्वप्नामध्ये असे विलक्षण पदार्थ प्रतीत होतात की जे सर्व जन्मात कधीही पाहिलेले नाहीत. स्वप्नामध्ये असे विलक्षण पदार्थ दिसून येतात की जागृतीमध्ये तर कधी पाहिले नाही. उदाहरणार्थ स्वतःचा शिरच्छेद, ऐक नाही, स्वतःची प्रेतयात्रा हे कधी पाहिलं नाही किंवा ऐकलं देखील नाही. व आमका त्या स्वतःच्या प्रेतयात्रेला गेला असं तरी आपण कधी ऐकलंय का? त्यांनी स्वतःची प्रेतयात्रा पाहिली किंवा मी स्वतः माझी प्रेतयात्रा पाहिली असा कधीही अनुभव नाही. तरी स्वप्नामध्ये येतच की नाही? येऊ शकतं की नाही? येतं. स्वप्नामध्ये असे विलक्षण पदार्थ प्रतीत होतात की जे सर्व जन्मात कधीही पाहिलेले नाहीत किंवा ऐकलेलेही नाहीत, म्हणून त्यांचे स्वप्नातील ज्ञान स्मृती नाही. याच्यावरून काय होतं, स्वप्नामध्ये होणाऱ्या त्या पदार्थांचं ज्ञान ह्या ज्ञानाला स्मृती म्हणता येणार नाही असं सांगतात. आता शिष्य पुन्हा शंका घेतो, तर ते नंतर पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.